आता थोड्या दिवसांसाठी कुठे जाणार आई, म्हणून मग जयकडे चालू. हो अगं, आता तुझ्याकडे येऊ शकलो असतो, पण कशाला ना उगाच तुला खर्च आणि त्रास तरी कशाला उगाच. अण्णांची एवढी सगळी कामं करायची मग. म्हणून इथेच काय आता. ठीक आहे, ऍडजस्ट करायला लागतंय, पण चाललंय. ए तू एक काम कर, तुला कधी माझ्याशी बोलावंसं वाटलं ना, तर आता हा नंबर आहे ना, हा ह्या नंबरवर फोन करत जा. हा मग मी तुला फोन करेन, छान निवांत गप्पा मारत बसू. आणि कधी आलीस ना या बाजूला बांद्र्याला, तर ये घरी कधीतरी. काय ग आपलंच घर समज. हं? मस्त दोघी गप्पा मारू, किती दिवस बोलले नाहीये तुझ्याशी. हे बघ ना, ही एक गंमत आहे की नाही. बघ लँडलाईनची गेले 1.25 तास आपण बोलतोय, कळलं वेळ कसा गेला ते. मग हेच तर आहे ना, वेळ कसा गेला ते कळत नाही आणि फोन कट पण होत नाही. मोबाईलचं तसं नाही ना ग, मग बॅलन्स कमी झाला की फोन कट. नाही नाही नाही, तू तू मला कर, रिंग दे. हा मग मी लँडलाईन 4 वरूनच तुला फोन करेन, निवांत गप्पा मारू आपण. हो आई. हा ते ना, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली, म्हणून मी तुला फोन केला होता इथून. आपण नंतर बोलूया. मी करते. हो ते काम आहे मला खूप. हा ठेव ठेव ठेव. बरं झालं तुम्ही आलात ते. कसा गेला तुमचा दिवस? छान. माझा पण एकदम मजेत गेला. म्हणजे कामात दिवस कसा जातो कळतच नाही, हो की नाही काकू? म्हणजे अगं काकूंनी ना मला काही काम करायलाच दिलं नाही. हा मग मी माझं माझंच आपलं आवरत राहिले काहीतरी. ए आदिती, ए तू काकूंना सांग. हा म्हणजे मला अगदी पाहुण्यांसारखं वागवू नका, आता मी इथेच राहणार आहे. मलाही काहीतरी काम करायला देत जा, तू सांग. हा ऐकलंस काय? जरा पत्रिका छापायचं बघा. आमचे येथे श्री कृपे करून स्वयंपाक करण्याचा बेत आहे, तरी आपणा सगळ्यांना अगत्याचे आमंत्रण. आमंत्रक केतकर फॅमिली. हो काय गंमत. काका खूप गंमत करतात कधी कधी. छान छान. जय आदिती, तुम्ही आवरून घ्या, अण्णा पण थांबलेत. माझं पण एक काम आठवलंय मला आता, मी आलेच. काय म्हणा होईला? अहो, ती 2 जण आत्ताच दमून आली आहेत, त्यांच्या समोर उगाच चिडचिड करू नका. अगं पण मला अण्णांना सूप द्यायचंय, मी जाते. जय, काय झालं? काय चाललंय ते बघतेस ना तिथे. वहिनीचं काही कळत नाहीये मला. काका अजून किती दिवस सहन करणार आहेत? चांगली माणसं आहेत ती, भली माणसं आहेत. तर आतापर्यंत आपल्यालाही घराबाहेर काढलं असतं.
आपण दुसऱ्याच्या घरात राहतो याचं निदान भान तरी ठेवायला हवं ना. जय, इट्स ओके, सगळं ठीक होईल. कधी? जय, आज वहिनींचा पहिला दिवस आहे ना, त्यांना इथे ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागेल. मग बघ, हळूहळू त्याही काम करतील. काकू कधीच वहिनीला काम करा असं सांगणार नाही. तर आधीच माणसं वाढले, त्यांचं काम वाढलंय. उलट तूच काकूंना सांग की वहिनीला काम सांगत जा म्हणाव. वेळ पडली तर मीही काम करायला तयार. तर काकूंना याच्यामुळे त्रास होता कामा. बरं, मी सांगते काकूंना. हं? जा आता, जाऊन फ्रेश हो पटकन. टॉवेल कुठं? कपाटात असेल बघ ना. अदिती, काय रे? अरे, हे कपडे आलं लक्षात. वहिनी आणि चिनूचे असते. त्याला काय अर्थ आहे का? जय, सगळं नुसतं राहू दे. हो ना, राहू देत ना. तेच नाही, म्हणजे मला वाटलंच होतं तुम्हा दोघांना कसलाही त्रास होणार नाही म्हणून इथेच ठेवले. आता दुसरीकडे कुठे ठेवणार ना. म्हणजे तसं बॅगेत ठेवलेच ते कपडे, पण बॅग तरी किती वेळ उघडायची. असं काकांचं कपाट होतं. काय? पण तिथे कसं ठेवणार. म्हणून मग म्हटलं तुमच्याच कपाटात ठेवावं. मला मिळाली जागा. हा, तर मग हे पण इथेच ठेवते. आता हे ठेवलं की झालं. वहिनी, मी बघते. जय, तुला फ्रेश व्हायचं ना, तू फ्रेश हो. हा, टॉवेल देते मी, टॉवेल बघते. हो, दे दे. दमून आलात ना तुम्ही दोघं. मिळाला का ग? जय, फार लवकर सापडला ना. वहिनी, तुमच्या कपड्यांना मी दुसरी जागा अगं नको नको, कशाला. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी करेन ऍडजस्ट. आदिती, तू एक काम कर. तू ना तुझे आणि जयचे कपडे असे एका बाजूला करून ठेव. म्हणजे मग माझे कपडे उगाच शोधत राहायला नको ना. बरोबर ना? हा, ठीक आहे. घे ना, ठेव. आलेच मी. हा, आपलं कपाट आणि अलिबाबाची गुहा यात काहीच फरक उरला नाही. फक्त एकच फरक आहे की अलिबाबाची गुहा उघडायला एक मंत्र लागायचा. आपल्या कपाटाला त्याचीही गरज नाही. जय, आतमध्ये सगळं सारखंच आहे. सगळं अस्ताव्यस्त. अलिबाबाची गुफा वगैरे काय? अदिती, तू हे असं हसून विषय टाळण्याचा आणि मला बुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. जे काही चाललंय सगळीकडे ते सगळं चुकीचं चाललंय. तिकडे वहिनी, तिकडे नंदिनी मॅडम. आता ह्या सगळ्यात नंदिनी मॅडम कुठून आल्या मध्ये? ओके ओके, मी पुन्हा एकदा नंदिनी मॅडमना सांगेन, लग्नाचा विषय बंद. आय प्रॉमिस. नंदिनी मॅडम ऐकतील तरी एक वेळ. वहिनी, शक्य. जय, आता उगाच कुठली तरी चिडचिड कुठेतरी काढू नकोस. हा, गुड मॉर्निंग सर.
मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग आदिती. अरे मिस्टर जयराम, तुम्ही आलाय? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग आल्या आल्या करायचं असतं. सर मी आल्या आल्या मी म्हणालो नाही, कारण तुम्ही कामात होता. म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब कशाला करा. तुमचा प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे ना. गुड. आदिती, काही काम होतं का? हा, मी बोललो होतो. मला तुम्हाला एक फाईल द्यायची होती, ती प्लीज अरविंद काकांना द्या. हो देते. हीच का ती फाईल? हा. हो, हीच ती फाईल. हे, जयराम, यावर खूप धूळ आहे. तांगडे आला नाही बहुतेक. एक्सक्यूज मी. धुळीची ॲलर्जी आहे आदितीला. जरा सावकाश. सर एवढी धूळ नाहीये. सॉरी. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, त्रास होतो तिला. ॲलर्जी आहे धुळीची. आणि तुम्ही सब नाही सर, मला आता आधीसारखा त्रास नाही होत. सर काळजी नका करू तुम्ही. जयराम, द्या फाईल. मी फाईल देते अरविंद काकांना. सॉरी. सॉरी. नंदिनी मॅडम, काय ग? मला अष्टविनायक टूरची फाईल द्या ना जरा. क्लायंट डिटेल्स हव्या. थांबा. सारिका, हा, तुला मेल फॉरवर्ड केलाय, जरा चेक कर. कसला मेल? अगं बँकॉकचे टूर डिटेल्स. अच्छा, चेक कर. यावर्षीच्या सगळ्या टूर. अगं हो हो हो, म्हणजे आधीपासूनच आहेत सगळं. थँक्यू. जयरामनी ही फाईल दिली. हा, हे बघ, बघतो फाईल बघतो मी. बघतो तुझी सगळं फाईल बघून वाचून सांगतो तुला काही. काका, काय? काय चाललंय काका? सरांनी दुसऱ्या लग्नाची परमिशन दिली की काय? ए, काहीतरी काय बोलतेस? इथे माझ्या लग्नाची चर्चा नाही चालली. मग कसल्या कणाकुणा चाललंय? ते हा? रजनी, ते मी तुला तू सांग. एक शब्द बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस. आतापर्यंत खूप बोललीस तू. अहो, असं काय करताय? मी फक्त गैरसमज दूर करते ना तिचा. हात जोडतो मी. तू एकही शब्द बोलू नकोस. माझी तुला शपथ आहे. पण मी नाही नाही म्हणजे नाही.
एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. आणि या विषयाची चर्चा चालली आहे ना, ते अत्यंत वायफळ आहे. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. मला दुसरं लग्न मान्य नाही. काका 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 बरं, मला एक सांगा की तुमच्या लग्नाचं नाही, मग मग कुणाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलणं चाललंय? इथे काय लोकांच्या पहिल्या लग्नाची मारामार आहे. हे दुसरं लग्न कोण करतंय? नाही तर काय. काय होतील उत्तमा मॅडम, तुम्हाला काही कल्पना आहे का? सॉरी, पण आय एम आउट ऑफ क्वेश्चन. इतरांचं मला माहिती नाही. मला तर या बंधनात आता पडायचंच नाहीये. मग काय नवरे दुसरं लग्न करतायत का? कोण म्हणाल माझं लग्न? हा नाही नाही, या नंदिनी मॅडम काहीतरी दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत होत्या. एक मिनिट, असू दे, मी आता काहीच बोलणार नाहीये. हे बघा, मला माझी मी नवरे, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? तुमचं पहिलं लग्न झालंय? नाही 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 काय, अहो नाही नाही काय म्हणताय? सरळ सांगा ना नाही झालं म्हणून. हे बघा कदम, तुम्ही मला सुद्धा दुसरं लग्न मान्य नाहीये. नवरे नक्की ना? रजनी, नको ग, नको या वयात त्यांना लग्नाची स्वप्न दाखवूस. नाही सॉरी, पण पण मग तुम्ही तरी सांगा, कोणाचं दुसरं लग्न? रजनी मॅडम, तुम्ही तर नाही ना? साई, मी जर लग्न केलं ना तर दवंडी पिटून अख्ख्या गावाला बोलवेन. हा, लपून छपून नाही करणार. आणि तुला तर बोलवेनच. आहेराची पाकिटं घ्यायला येशील ना प्लीज? नक्की बोलवा बर का. हो म्हणजे काय? साई, तू गप्पा बस जरा. तुला काय कळतंय का? तर काय, अत्यंत गंभीर विषय आहे हा. ओ ओ बापरे. नाही नाही, खरंच विषय खूप गंभीर आहे. आदिती, नाही चर्चा चालली आहे, तू काहीच बोलत नाहीयेस. तू पण आहेस ना खरं तर दुसऱ्या लग्नाच्या या मेंबर्स मध्ये? पहिलं लग्न तर मग आता दुसऱ्या लग्नाची तयारी? ए, तू जरा तोंडानं कुलूप लाव ना. प्रत्येक गोष्टीवर बोलायलाच पाहिजे का? नाही नाही, आता दुसऱ्या लग्नाचं बोलणं चालूच आहे ना. म्हणून म्हणतोय, नको त्या विषयावर चर्चा करू नका. हे बघा, जरा शांतपणे सगळ्यांनी जर कामं केली तर हे असं काही होणार नाही. नवरे, लग्न ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि या ऑफिस मध्ये तर जास्तच महत्वाची आहे. तिलोत्तमा मॅडम, ते बाहेर क्लायंट आलेत, काही असं टूर विषयी बोलत होते काहीतरी. रजनी, तू चल माझ्या बरोबर. चल. चला, आता बघत काय बसलाय? काम करा, काम. चला.
काय करताय तुम्ही? अरे तांगडे मिस बिघडलंय का रे? जरा उघड ना. काय मगासपासून कॉफी बनवतच नाही. जय सर, बिघडलेली मशीन दुरुस्त करता येईल, पण परिस्थिती जर बिघडली ना तर ती दुरुस्त करणं, आटोक्यात आणणं खूप कठीण असतं. कळतंय का? काय बोलतोयस तू? अरे साधं कॉफीचं मशीन आहे, कुठे रिपेअर करून मिळत. जय साहेब, हे प्रयत्न तुम्ही जरा थांबवा. हं? आणि इतर बाबतीत प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे आता तुमच्यासाठी. कळतंय का मी काय म्हणतोय ते? तांगडे, हं? तब्येत ठीक आहे ना? जय सर, बाहेर जे चाललंय हे तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला एक खूप वाईट वाटेल. काय चाललंय बाहेर मला नीट स्पष्टपणे सांग. तर आदिती मॅडमच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आता तुमच्यासाठी. करा काहीतरी आता तुम्ही. म्हणजे नाहीतर आदिती मॅडमच्या आयुष्यात तुमची जी जागा आहे ना कायमची हरून जाईल. मग बसा एकटेच कॉपी पित आयुष्यभर. करा काहीतरी. डू समथिंग. कळतंय का? प्लीज.